नमस्कार। आज आषाढ कृष्ण प्रतिपदा शक 1935 लोकमान्य टिळक जयंती सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाण्यामध्ये पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचलं तर अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्या घटना। विस्तारित रेल्वे स्थानकाबाबत आरोग्यमंत्र्यांचं तांत्रिक मुद्दे तपासून काम मार्गी लावण्याचं शिवसेनेला आश्वासन। आणि ठाण्यातील जिल्हा तसंच कामगार रुग्णालयामध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं आरोग्यमंत्र्यांचं आश्वासन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान विस्तारित रेल्वे स्थानकासाठी आवश्यक असलेली मनोरुग्णालयाची जागा देण्याबाबत आरोग्यमंत्र्यांनी अनुकूलता दर्शवली आहे। शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे आणि प्रताप सरनाईक अशा तिघांनी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विस्तारित स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा हस्तांतरित करावी अशी मागणी केली होती। त्यावेळी त्यांनी अनुकूलता दर्शवत तांत्रिक मुद्दे तपासून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं। ठाणे रेल्वे स्थानकात 1.25 लाख प्रवासी ये जा करतात। आता प्रवाशांचा ताण सहन करणं शक्य नसल्यामुळे विस्तारित स्थानक उभारणं अपरिहार्य झालंय। या विस्तारित स्थानकासाठी रेल्वे प्रशासनही अनुकूल आहे, पण यासाठी आवश्यक असलेली जागाच आरोग्य आणि महसूल खातं द्यायला तयार नसल्यामुळे तिढा निर्माण झालाय। या स्थानकासाठी आवश्यक असलेल्या 18 एकर जागेवर अतिक्रमण झालं असून येथील झोपडपट्टीवासियांचं राजीव गांधी आवास योजनेअंतर्गत पुनर्वसन करण्याची पालिकेची तयारी असून तसा प्रस्तावही मंजूर केल्याचं एकनाथ शिंदे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं। रेल्वे स्थानकासाठीच्या जागेचं चटई क्षेत्रही आरोग्य विभागाला देण्याची तयारी यावेळी शिंदे यांनी दाखवली। यावेळी झालेल्या चर्चेनंतर विस्तारित स्थानकासाठी आवश्यक असलेली जागा देण्याबाबत सकारात्मक विचार करण्याचं आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। ठाणे मध्यवर्ती कारागृहात बंदिवानांच्या 2 गटात झालेल्या मारामारीत 2 कैदी जखमी झाल्याची घटना काल घडली। ठाणे कारागृहात कच्चे कैदी म्हणून असलेल्या शरद भोसले आणि संजय महातो यांच्याशी त्याच कोठडीत शिक्षा भोगत असलेल्या परवेज खान आणि अमीन खान यांचं जुनं भांडण होतं। याच रागातून खान दुकलीनं भोसले यांच्या महातो यांच्यावर पत्र्याच्या तुकड्यानं वार केले। कारागृह रक्षकांनी तत्काळ हस्तक्षेप करून दोन्ही गटांना पोलीस ठाण्यात हजर केलं। भोसले आणि महातो यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। स्वतःचा वकूफ ओळखा, कोणतंही काम हलक्या दर्जाचं नसतं। प्राप्त परिस्थितीमध्ये न डगमगता त्यावर मात करून पुढे चला। स्वतःला आवडतं ते क्षेत्र निवडा असा सल्ला सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी यांनी दिला। समता विचार प्रसारक संस्थेतर्फे एकलव्य गौरव पुरस्कार सोहळ्यात त्या बोलत होत्या। समता विचार प्रसारक संस्थेतर्फे समाजातील तळागाळातील दारिद्र्याशी, अपंगाशी सामना करत शालांत परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा एकलव्य पुरस्कार देऊन गौरव केला जातो। यंदा विविध 22 शाळांकडून 319 विद्यार्थ्यांची या पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती। त्यापैकी 224 विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं। सुप्रसिद्ध अभिनेत्री सुहास जोशी आणि महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। या पुरस्कारामध्ये परिस्थितीशी झगडत 90% अधिक गुण मिळवणारे 6, 80% अधिक गुण मिळवणारे 20, 70% अधिक गुण मिळवणारे 40, 60% अधिक गुण मिळवणारे 56, 50% अधिक गुण मिळवणारे 56 तर 50% कमी गुण मिळवणारे 46 विद्यार्थी होते। आई वडील घरात नसलेले 25, भाड्याचं घर असलेले 42, आई घरकाम करते असे 34, स्वतः रोजगार करत असलेले 13, अपंग व्यक्ती घरात असलेले 6 तर पालकांना तात्पुरता रोजगार असलेल्या 198 विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आलं। गेली 21 वर्ष समता विचार प्रसारक संस्थेतर्फे परिस्थितीशी झगडून यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्कार देऊन गौरवलं जातं। ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 25 ऑगस्टला होत असून या मॅरेथॉनसाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गाची महापौरांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाहणी केली।
ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 3, 5, 10, 15 आणि 21 अशा विविध गटात होतीये. महापौरांनी 21 किलोमीटर म्हणजे अर्ध मॅरेथॉन स्पर्धेच्या मार्गाची पाहणी केली. यावेळी तांत्रिक समितीच्या सल्ल्यानुसार रस्त्यांची आवश्यक कामं करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. जे रस्ते खराब झाले आहेत ते मॅरेथॉन पूर्वी दुरुस्त करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. स्पर्धेच्या मार्गाची पाहणी पुन्हा संबंधितांसमवेत करण्यात येईल असंही महापौरांनी या पाहणी दरम्यान सूचित केलं. ठाणे ग्रामीण परिक्षेत्रात रविवारच्या एकाच दिवशी 6 आकस्मिक मृत्यू झाले आहेत. भाईंदर इथे सुरेश माळी यांचा अशक्तपणा आणि आजारापणामुळे मृत्यू झाला. कल्याणमधील रमाशंकर सिंग हे भर पावसात घराबाहेर गेले होते तेव्हा अचानक त्यांचा पाय घसरून ते जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. विरार येथील हरिश्चंद्र मोहिते यांना दारूचं व्यसन होतं. अतिमद्यपान केल्यानं त्यांचा झोपेतच मृत्यू झाला. नालासोपारा येथील मंगेश तांडे हे मनोरुग्ण होते. वारंवार आजारी पडत असल्यानं आजारपणाला कंटाळून त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली. मीरा रोड येथील मोहनलाल जाट यांना थंडीताप आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. यातच त्यांचा अचानक मृत्यू झाला. शहापूरमधील सचिन थोरात यांनी नवीन ऑल्टो गाडी खरेदी केली होती. आपल्या मित्राबरोबर ते गाडी शिकत होते. त्यावेळी ही गाडी मागे घेताना ते 15 फूट खोल खड्ड्यात पडले. यातून त्यांचा मित्र मात्र बचावला, पण सचिन यांचा बुडून मृत्यू झाला. ठाण्यामध्ये गेले काही दिवस पावसानं संततधार धरली असून यामुळे अनेकदा सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. काल दिवसभरात 44 मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती, तर आज संध्याकाळपर्यंत 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाण्यातील वंदना चित्रपटगृह, महाराष्ट्र विद्यालय, राम मारुती रस्ता, घोडबंदर रस्ता, कापूरबावडी अशा काही भागात पाणी साठण्याच्या घटना घडल्या आहेत. सततच्या पावसामुळे झाडं पडल्याच्या घटना घडत आहेत. कचराळी तलावाजवळही दुपारच्या सुमारास एक झाड कोसळण्याची घटना घडली. घोडबंदर रस्त्यावर आज सकाळी एका टँकरचा अपघात झाला, मात्र सुदैवानं यात कुणीही जखमी झालं नाही. तर दुसरीकडे सिद्धाचलमध्ये टी सिवन यांच्या I-20 गाडीवर झाड पडल्यामुळे गाडीचं नुकसान झालं. बाटा कंपाऊंड जवळील सेवा रस्त्यावरही एक झाड कोसळलं, मात्र यामध्येही कोणतीही हानी झाली नाही. येत्या 48 तासात ठाण्याच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली. ठाण्यातील जिल्हा आणि कामगार रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी आरोग्यमंत्र्यांनी दर्शवली आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे, राजन विचारे आणि प्रताप सरनाईक यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा आणि कामगार रुग्णालयात अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी ही तयारी दर्शवली. जिल्हा रुग्णालयात फिजिशियन, सर्जन, भूलतज्ञ, न्यूरोसर्जन नसल्यामुळे गोरगरीब रुग्णांना पुरेशा आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळू शकत नाहीत. या रुग्णालयांचा दर्जा सुधारण्यासाठी तातडीनं प्रयत्न करावेत. त्याचप्रमाणे वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालयातही डॉक्टर आणि परिचारिकांची 25% पदं रिक्त असल्यामुळे इथले 6 पैकी 2 कक्ष बंद करावे लागले आहेत. या रुग्णालयाकडे प्रशस्त इमारत असून आरोग्य विभागानं तिथे अत्याधुनिक सोयीसुविधा असलेलं 400 खाटांचं सुसज्ज रुग्णालय सुरू करावं अशी मागणीही शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी केली. त्यावर या रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था अत्यंत बिकट असून नव्या इमारतीत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलंय. ठाणे महापालिका प्रशासनानं अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या 128 कुटुंबियांना आतापर्यंत दोस्ती कॉम्प्लेक्समधील भाड्याच्या घरांच्या योजनेमधील सदनिकांमध्ये हलवले. ठाणे महापालिका परिक्षेत्रात जवळपास 70 अतिधोकादायक इमारती आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याला प्राधान्य देण्याचं पालिका आयुक्त असीम गुप्ता यांनी आपल्या पहिल्याच मुलाखतीत जाहीर केलं होतं. त्यानुसार गेल्या आठवड्यापर्यंत पालिका प्रशासनानं 128 कुटुंबियांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दोस्ती कॉम्प्लेक्समधील सदनिकांमध्ये हलवले. दोस्ती कॉम्प्लेक्समधील भाड्याच्या जागांमध्ये सर्वाधिक म्हणजे मुंब्रा प्रभाग समितीतील 70, वर्तकनगरमधील 11, वागळेमधील 35 तर उथळसरमधील अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या 12 कुटुंबियांना हलवण्यात आलंय.
लोकमान्य टिळकांची आज 158वी जयंती. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या ब्रीद वाक्यानं सर्वसामान्यांना लोकमान्य टिळकांची ओळख आहे. मात्र एक पत्रकार म्हणूनही लोकमान्य टिळकांची वेगळी ओळख होती. 1902 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली असताना केसरी छापायला अडचण निर्माण झाली होती. खिळे जुळारी मिळत नसल्यामुळं केसरी छापणाऱ्या आर्यभूषण मुद्रणालयाच्या मालकानं त्यांना ही अडचण सांगितली. त्यावेळी संतप्त झालेल्या टिळकांनी तुम्ही आणि मी दोघंही या साथीत वारलो तरीही पहिल्या 13 दिवसात केसरी टपाल पेटीत पडला पाहिजे असं सुनावलं. त्यावेळी टिळक गुडघेदुखीनं त्रस्त होते. त्यांना चालताना वेदना होत असत. तरीही त्यांनी गावातील 4-5 मुद्रकांना भेटून त्यांच्याकडून जुळारी मिळवले आणि केसरीची छपाई चालू ठेवली. इतकी निष्ठा टिळकांची पत्रकारितेबाबत होती. अशा या लोकमान्य टिळकांना ठाणे वार्तातर्फे विनम्र अभिवादन.